नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण पुस्तक ऐकतोय नारायण धारपांचं मैफल. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे धंदा. तुम्ही जर रईस हा चित्रपट पाहिला असेल ना, तर त्यातलं एक वाक्य, एक डायलॉग तुम्हाला लक्षात नक्कीच राहिला असेल. अम्मी जान कहती थी, धंदे में कोई उसूल नहीं होता और धंदे से बड़ा कोई धर्म नहीं होता. तर याच धर्तीवर आधारित आपली आजची कथा आहे. कथा ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच याचा संदर्भ लागेल. ऐकूयात आपली आजची कथा, धंदा. यशस्वी, सुखी, चैनीचं, ऐशोआरामाचं आयुष्य कोणाला नको असतं? म्हणजे सर्वसामान्य माणसांपैकी. तसे काही महात्मे असतात, सरळ मार्गाने चालणारे, मिळेल त्यात समाधान मानणारे, क्वचित पैशांपेक्षाही तत्वाला जास्त किंमत देणारे, किंवा काही उघड उघड गुन्हेगार असतात. त्यांना नीती अनितीची काहीच चाड नसते. ही दोन्ही टोकाची माणसं सोडून द्यायची. डॉक्टर गणेश थोरातही याला अपवाद नव्हता. म्हणजे डॉक्टर होण्याच्या आधीपासून नव्हता. MBBS नाही, BAMSही नाही. अर्थात या 95-96% 60 मारीत त्याचा निकाल लागला. कॅपिटेशन, डोनेशन द्यायला जवळ लाखांनी रुपयेही नव्हते. चिठ्ठ्या चपाट्या आणायला वर कुठे ओळखही नव्हती. शेवटी एका आडबाजूच्या मान्यतेच्या काठाकाठावर वावरणाऱ्या एका तथाकथित महाविद्यालयातून त्याने संमिश्र वैद्यकाची पदवी तर मिळवली. मग जवळचे होते नव्हते तेवढे पैसे पणास लावून गावाच्या गजबजलेल्या भागात एक लहानशी जागाही घेतली. टेबल खुर्च्या, पार्टिशन, तपासणीचे टेबल, रॅक, पंखा आणि इतरही लहान सहान गोष्टी. पैसा पैसा पैसा. पण शेवटी पाटीला झेंडूच्या फुलांचा हार घालून त्याने दवाखाना चालू तर केला. 1 महिना पूर्ण झाल्यानंतर तो आपली व्यावसायिक डायरी खिन्न नजरेने, विषण्ण मनाने चाळत होता. एक ॲप्सिन पंक्चरची केस, एकाच घरातले 2 फ्लूचे पेशंट, एक स्टाय, कुत्र्याच्या चावण्यामुळे एकाला ATO, दोघांना TBच्या शंकेवरून रेफरल आणि अधूनमधून एखादा तुरळक रिप्रेझेंटेटिव्ह. एवढ्यांनीच दवाखान्यात प्रवेश केला होता. प्रॅक्टिस केव्हा वाढणार? आता तर भाड्याची सुद्धा तोंड मिळवणी होत नव्हती. त्यांच्या व्यवसायाची एथिक अशी होती की प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अशी कोणतीही जाहिरात करता येत नव्हती. तसा दुपारच्या वेळात तो एका खासगी नर्सिंग होममध्ये हाऊसमन म्हणून काम करत होता. पण तिथे मिळणारा पगार कोणाला सांगायला त्याला खरोखरच शरम वाटली असती. शेवटचा मार्ग म्हणजे आसपासच्या लोकांशी संपर्क साधणे, दुकानं होती त्यांना आपली गिऱ्हाईकी देणे, वयस्क वगैरे कोणी असतील तर त्यांना मदत करणे आणि वाट पाहत बसणे. त्यांच्याच इमारतीत तळमजल्यावर रॉयल हेअर ड्रेसर्सचे सलून होते. 3 खुर्च्या होत्या, पण फक्त मालकच एक खुर्ची चालवत होता. नव्या जमान्यात त्याची ही पिछेहाट झाली होती. लोकांना फिरती काचेची दारं, स्टेनलेसच्या जपानी कुशनच्या खुर्च्या, हॉट फेशियल, टेप म्युझिक, पंखा, निदान रूम कूलर, नवी नवी स्लिक मासिकं हवी होती. रॉयल जुन्या जमान्यातलं होतं. नव्या हेअरस्टाईली तिथं अशक्य होत्या. 2 दैनिकं आणि एक फिल्मी साप्ताहिक, एवढंच वाचनाचं साहित्य. 2 भिंतींना 2 ट्युबा, वरच्या छताला एक जुना पिवळा खरखरत फिरणारा पंखा, साध्या काचांची न हलणारी शटर्स, भिंतीवर केव्हा तरी लावून पिवळी पडलेली कार्डाच्या तारखांची, देवांची कॅलेंडर्स. मालकाचं नाव बाबूराव, आता 60 जवळ आलेला विधूर, मागच्याच लहान खोलीत राहणारा, बहुतेक वेळा दुकानातल्या बाकावर बसून विड्या फुंकणारा. 15 दिवसाकाठी त्याला हे गणेशचं नवीन 5-7 रुपयांचं गिऱ्हाईक मिळालं होतं. दवाखाना बंद करून परत जाताना गणेश कटिंग करून घ्यायचा. बाबूरावची बिडी तर गणेशची सिगारेट. त्याच्यापाशी सोंग वठवायची गणेशला आवश्यकता वाटली नाही. धंद्याला जोर आला नाही हे त्याने बाबूरावपासून कधीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी मुखवटा केव्हा तरी काही वेळासाठी उतरवून ठेवावाच लागतो. जाता येता त्याला दिसत होतं की रॉयल हेअर ड्रेसर्समध्ये नवं सामान येतंय, रंगरंगोटी चाललीये, पाटीही उतरवण्यात आलीये. गणेशने मनाशी विचार केला, शेवटी बाबूरावांनी हिया करून कुठलं तरी कर्ज काढलेलं दिसतंय.
त्यालाही तो सल्ला एका दोघांनी दिलेला होता, पण तो सबुरीने थांबला होता. गळ्यात आताच आणखी नवी घोंगडी नको होती. रॉयल हेअर ड्रेसर्समध्ये प्रवेश करण्यापूर्वी तो दुकानाचं बाह्य रूप नवलाने पाहत होता. केवढा बदल! पत्र्याची जुनी पाटी जाऊन आता तिथे प्लास्टिकच्या अक्षरांची पारदर्शक पाटी आली होती. आत 5-7 ट्युबा असणार. खिडक्यांना फिरती तावदानं आली होती. झुलते दार ढकलून तो आत गेला. आत तर ट्रान्सफर सिंग झाला होता. भिंतींना झळाळता सिंथेटिक ॲनिमल रंग होता. फर्निचर, काउंटर, खुर्च्या, आरसे, लाईट फिक्चर्स, घड्याळ, रेडिओ सर्व काही नवीन होतं. 2 गिऱ्हाईकं सोफ्यावर बसली होती. गणेशही तिथे बसला. कामगारही नवा दिसत होता. बाबूराव कुठे दिसत नव्हते. त्याची पाळी आल्यावर तो नव्या मऊशार आरामशीर खुर्चीत खुशीत बसला. गळ्याभोवती नॅपकिन बांधणाऱ्या कामगाराकडे आरशात पाहत तो सहज म्हणाला, बाबूराव दिसत नाहीत ते? कुठे बाहेर गेलेत की काय? बाबूराव! कामगार आरशात त्याच्याकडे पाहत होता. आपले बाबूराव हो, दुकानाचे मालक. पहिले मालक म्हणतोय, त्यांनी विकलं की दुकान? विकलं? तुम्हाला? छे हो, आम्ही नोकर माणसं. मग नवे मालक येतील की आता एवढ्यात? वा, आलेच की. गणेशने आरशातून मागे पाहिलं. झुलता दरवाजा ढकलून जो माणूस आत येत होता तो वर्णाने काळा, शरीराने स्थूल होता. अंगावरचे कपडे शरीराच्या वर्णाला न शोभणारे लख्ख पांढरे होते. दार धराला त्याने एक हात आडवा केला तेव्हा बोटावरच्या अंगठीतला खडा लक्कन चमकला. डावी उजवीकडे न पाहता मालक सरळ आतल्या खोलीत गेले. पूर्वी कधी काळी त्यांनी हातात कात्री, कंगवा, वस्त्रात धरलंही असेल, पण हे उघड होत होतं की ते दिवस आता गेले होते. गणेशच्या मनात विषादाचा विचार आल्याखेरीज राहिला नाही. शिकण्यात इतकी वर्ष आणि श्रम घातले, आपण कुठे आणि हा साधा दुकानदार कुठे? सुमारे 4-5 दिवसांनी सकाळी 11च्या सुमारास रॉयल हेअर ड्रेसरचे मालक गणेशच्या दवाखान्यात आले. गणेशने त्यांना आल्या आल्याच ओळखलं. विसरून जाण्यासारखा माणूस नव्हताच तो. समोरच्या खुर्चीवर ऐसपैस बसत ते म्हणाले, नमस्कार डॉक्टर. उग्र सेंटचा भपकारा आला. नमस्कार. तुम्ही खालच्या रॉयल हेअर ड्रेसर्सचे? हो हो, मीच एवढ्यात विकत घेतलंय. बाबूराव, आपला जुना दोस्त. थकला होता आताशी. तसा गेले 3-4 महिने त्याला सांगत होतो. शेवटी जेव्हा भाड्याची बाकी राहिली तेव्हा सुचलं शहाणपण. गणेश काहीच बोलला नाही. त्याची गत काय वेगळी होती. कामगार म्हणत होता, डॉक्टर साहेब दुकानात आले होते. म्हटलं आपली ओळख करून घ्यावी. माझं नाव मुजामे, अय्या मुजामे. हो का? वा, बरं झालं ओळख झाली ती. तुम्हाला 3-4 महिने झाले नाही का? कसं काय चाललंय प्रॅक्टिस? प्रश्न विचारता विचारता मुजाम्यांची नजर दवाखान्याच्या जुन्या सामानावरून बोडक्या भिंतीवरून फिरत होती. त्यांचा प्रश्न औपचारिक होता. जरा पुढे वाकत मुजामे म्हणाले, डॉक्टर, तुम्ही व्यवसायात नवीन आहात. आजचा मामला धकाधकीचा आहे, स्पर्धेचा आहे. जो खटपट लटपट करणार नाही, जो युक्त्या वापरणार नाही, तो थांबला. हो की नाही? तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे मुजामे, पण आमचा व्यवसाय असा आहे की जाहिरातबाजी चालत नाही. जसजशा ओळखी वाढतील तसे लोक यायला लागतील. थांबायलाच हवं. कसं बोललात? मनात म्हटलं डॉक्टर आपले शेजारीच की. आपण मदत नाही करायची तर कोणी करायची? आपल्या तर हव्या तेवढ्या ओळखी आहेत गावात. मग काय, सुचवू तुमचं नाव? पाठवा की. ट्रीटमेंट तर उत्तमात उत्तम येईल. ट्रीटमेंट महत्वाची नाही हो. डॉक्टरवर विश्वास असला ना की खडूच्या गोळ्यांनी, साखरेच्या पावडरनी सुद्धा गुण येतो. पेशंट तर पाठवतोच, पण आमची मात्र ख्याल ठेवायची बरं का. म्हणजे कसं? अहो, पर्सेंटेज. त्याशिवाय का आजकाल कामं होतात? मनात कुठेतरी आदर्शवाद जागा होता. गणेशला वाटलं
या माणसाला सरळ बाहेरची वाट दाखवावी. पण त्याआधीच मुजामे म्हणाले, डॉक्टर माझा ऐका, तुम्ही काही कोणाला फसवत नाही आहात. खरोखरच काय दुखणं खुपणं असेल तर माणूस तुमच्याकडे येईलच की. तुमच्या औषधानं त्याला गुण आला तरच तो तुमचं बिल देईल, हो की नाही? बिलात 25% जास्त लावा की, तेवढा आमचा हिस्सा. गणेश काहीच बोलत नाही असं पाहून मुजामे खुर्चीवरून उठता उठता म्हणाले, एकदम हो नाही ठरवू नका डॉक्टर. माझ्या काही ओळखीच्या लोकांना तुमचं नाव सुचवतो. काही दिवस जाऊ द्यात. कुठल्याच गोष्टीत घाई कामाची नाही. बरं, जातो. विसरल्यासारखं किंवा दुर्लक्ष करण्यासारखं हे संभाषण नव्हतंच. मुजाम्यांची ऑफर एथिकल वाटत नव्हती, पण वैद्यकीय व्यवसायात ही कटची अलिखित प्रथा होतीच की नाही. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह या ना त्या रूपात जीपींना काही ना काही भेटी म्हणा, गिफ्ट म्हणा देत होतेच की. मध्ये तर एकदा औषध निर्मात्या कंपनीने एक मोठा दौरा आखला होता. खूप आरडाओरड झाल्यावर तो रद्द झाला. हा भाग वेगळा. घाई करू नका, मुजामे म्हणाले होते. पण पेशंटांची वर्दळ वाढायला लागली. पाठदुखीचे पेशंट, काही मणक्यात कळा, डोकेदुखीचे पेशंट, पोटदुखीचे पेशंट. एकाएकी आलेल्या भयानक पेटक्यांनी बेजार झालेले. पेनचा सडन ऑनसेट, स्पेसिफिक कारण नाही, मेडिकल हिस्ट्री क्लिअर. धूळ खात पडलेले जाड जाड ग्रंथ तो चाळत होता, पण तोपर्यंत लक्षणावरून उपचार करीत होता. आणि नक्की उलगडा होण्याच्या आतच त्याच्या साध्या औषधांना गुण येत होता. पेशंटना जो रिलीफ मिळत होता त्याचं ऋण त्यांच्या चर्येवर दिसत होतं. इतक्या ठिकाणी गेलो डॉक्टर, त्यांच्यातले काही काही म्हणत, तुमच्या हातासारखा कोणाला गुण नाही बघा. बिल देताना कोणी कसलीही तक्रार केली नाही. महिन्याभराने दवाखाना उघडता उघडताच मुजामे हजर झाले. आधी गणेशला वाटलंय हेही पेशंट म्हणूनच आले की काय, पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याला उमगलं. त्यांचं काम वेगळंच होतं. त्याला ते मागचं संभाषण आठवलं. न सांगताच मुजामे खुर्चीत बसले. तोच सेंटचा भपकारा. नमस्कार डॉक्टर साहेब, ते म्हणाले. लवकरच आलो. हल्ली पेशंटची खूप गर्दी असते. म्हटलं आपलं बोलणं जरा एकांतातच व्हायला हवं. मग काय काय चाललंय तुमचं? गणेश काही बोलणार त्याआधीच त्यांनी एक हात वर केला. खिशातून एक कागद काढला, त्याच्या टेबलावर ठेवला. डॉक्टर, तुमचे केस पेपर पहा. या लोकांना मी तुमचं नाव सुचवलं होतं. गणेशने ड्रॉवरमधून लाकडी बोर्डला चापाने लावलेला केस पेपरचा गठ्ठा काढला. त्यातली बहुतेक सर्व नावं मुजाम्यांच्या यादीतलीच होती. तुम्हाला आणखी काय पुरावा हवा डॉक्टर? उद्या तुम्ही हाताखाली माणूस ठेवलात, स्कूटर किंवा गाडी घेतलीत, एखादा ब्लॉक खरेदी केलात, लग्न केलं, शेवटी तो खर्च तुमच्या बिलातच लावणार की नाही? 20-25% म्हणजे आजकाल काही नाही हो. तुम्हाला सांगतो, तुमचे पेशंट एक चकार शब्द बोलणार नाहीत, उलट तुमच्या पाया पडतील. 2 मिनिटं विचार करा डॉक्टर. गेला महिनाभर नोटांनी पाकिट संध्याकाळी भरून जात होतं. ती भावना मोठी सुखद होती. स्वतःची फसवणूक करण्यात काही अर्थ नव्हता. मुजामे लोकांना नाव सुचवत होते म्हणून लोक येत होते, ही गोष्ट खरी होती. आता तो जर त्यांना नाही म्हणाला तर मग पुन्हा ते मागचे रिकामटेकडेपणाचे दिवस येतील. खूप श्रमांनी खूप दिवस थांबल्यावर कदाचित त्याची प्रॅक्टिस भरभराटीस येईलही. पण तोपर्यंत धीर धरण्याचा, गरिबीत दिवस काढायची त्याची तयारी होती का? आयती चालत आलेली लक्ष्मी परत पाठवायची का? ठीक आहे, पाहू ना काहीतरी जमतं का ते. काहीतरी नाही, 25%. दर शनिवारी संध्याकाळी मी येईन. कागदावर पेन्सिलीने नाव, बिल, बेरीज आणि माझा हिस्सा हे सगळं लिहून पैशांसह पाकिट घालून ठेवा. 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ मी थांबणार नाही. आणि डॉक्टर, तुम्ही सरळ वागा, मी सरळ वागेन. काय बरं आहे ना? जातो. ते उठले, पाठ फिरवून गेले सुद्धा. शेवटच्या मिनिटात त्यांचा आवाज किती बदलला होता. एखाद्या धन्याने आपल्या गुलामाशी बोलावं तसे ते बोलले होते.
शनिवारी रात्री 8:30 वाजता मुजामे आले. काही एक न बोलता खुर्चीत बसले. गणेशने खूप विचार केला होता आणि एक निर्णय घेतला होता. टेबलाचा ड्रॉवर बंद करता करता तो म्हणाला, मुजामे, मी यादी तयार केलेली नाही. पैशाचं पाकिटही बनवलेलं नाही. मला तुमच्या मदतीची गरज नाहीये. माझा व्यवसाय मी आपणहून वाढवीन. चालला नाही तर बंद करीन. बाहेर नोकरी धरीन. तुम्ही यापुढे कोणालाही माझं नाव सुचवू नका. आणि मला वाटतं यापुढे तुम्ही मला न भेटलेलंच बरं. मुजामे काहीच न बोलता उठले. दारातून निघून गेले. गणेशला ते जरा चमत्कारिकच वाटलं. आपला माणसाचा अंदाज चुकला त्याला वाटलं. त्याने अंदाज केला होता की हे मुजामे आरडाओरडा करतील, धाकत पटशा दाखवतील, हुज्जतही घालतील. सहजासहजी अपयश स्वीकारणाऱ्यांपैकी ते वाटतच नव्हते. गणेश घरी गेला तो जरासा अस्वस्थ मनस्थितीतच. रात्री 12:05 पहिली कळ आली. गणेश झोपेतून पोट दोन्ही हातांनी घट्ट दाबून धरीतच जागा झाला. पोटाच्या उजव्या खालच्या कोपऱ्यात पुन्हा तीव्र वेदना आली. पोटात जणू कोणी एखादी तापलेली सुईच खुपसली होती. शरीराला दरदरून घाम फुटला होता. शूटिंग पेन शब्द वाचले होते. आतापर्यंत नुसते शब्दच होते. पेशंट वर्णन करून सांगत असत. आता त्याला त्यांचा अर्थ समजत होता. पण काय होतं? अपेंडिक्स, किडनी, रेनल ब्लॉक? पोट तसंच धरून तो उठला. कोमट पाण्याबरोबर पेनकिलरच्या 2 गोळ्या घेतल्या. गुडघे छातीशी धरून खुर्चीत शरीर आखडून बसला होता. वेदनांच्या लाटा एकामागून एक येतच होत्या. 15 मिनिटं झाली तरी औषधाचा प्रभाव दिसेना. बाहेर जाण्याची सोय नव्हती. फोन नव्हता की कोणाला बोलावून घ्यायचं. अगदी शेवटचा उपाय म्हणून तो मार्फियाच्या इंजेक्शनचा विचार करायला लागला. तेवढ्यात वेदना थांबल्या. एकाएकी थांबल्या. जशी अचानक सुरू झाली होती तशीच अचानक हळूहळू कमी होणं नाही. चेहऱ्यावरचा, केसांचा, मानेचा, छातीचा घाम पुसत तो उभा राहिला. पोटाचा दुखत होता तो भाग त्याने बोटाने दाबून पाहिला. कितीही जोर लावला तरी दुखत नव्हतं. अजिबात टेंडरनेस नव्हता. रविवार त्यातल्या त्यात सुखाचा दिवस. पण गणेशला तो रविवार मानसिक व्यग्रतेचा गेला. कोणत्याही कारणाशिवाय आलेली आणि तशीच गेलेली ती वेदना त्याला अस्वस्थ करीत होती. रात्री तो जरा बिचकतच झोपला. त्याची भीती अस्थानी ठरली होती. रात्री बरोबर 12 वाजता डोक्यात शिणक आली. कपाळ, दोन्ही कानशिलं, मागचा मानेचा भाग. असं वाटलं की कोणीतरी डोक्याभोवती एक पोलादी पट्टी आवळतंय. एवढंच नाही, त्या पट्टीवर हातोडाचे घाव घालत आहे. असह्य वेदना. यापेक्षा मरण पत्करलं असं वाटावं इतकी जीवघेणी वेदना. गोळी घेण्यासाठी सुद्धा तो जागचा हलू शकत नव्हता. विचार सुद्धा अशक्य होता. डोळे मिटून तो नुसता पडून राहिला होता. दुसरं काही करूच शकत नव्हता. काय व्हायचं असेल ते होऊ देत. बेशुद्धी, एखादं रप्चर, एखादा अटॅक, मरण सुद्धा. वेळेला अर्थ नव्हता. कशालाच अर्थ नव्हता. पण मग वेदना कमी झाली. हळूहळू कमी झाली. मग संपूर्ण थांबली. अजिबात वेदना नाही. जीवाला जो काही आराम वाटला त्याचं वर्णन करायला शब्दच नव्हते. काही वेळाने तो सावकाश उठून बसला. बोटांनी कपाळाचा, कानशिलांचा, मानेचा भाग आधी हळू मग जोराने दाबून पाहिला. डोकं हलवून पाहिलं. पण त्या जीवघेण्या वेदनेची सावली सुद्धा मागे राहिली नव्हती. कशाने एवढ्या कळा? बीपी नव्हतं, डोळ्यांचा त्रास नव्हता, मायग्रेनचाही त्रास नव्हता. काल रात्रीच्या त्या पोटदुखीसारखंच हेही. मनात मागे एक धसका ठेवून गेलेली वेदना. कोणत्याही क्षणी अशीच अकारण उफाळून घ्यायची. सोमवारी सकाळी सकाळीच मुजामे दवाखान्यात आले. खुर्चीत बसले. जरा पुढे वाकून म्हणाले, आता प्रकृती कशी आहे डॉक्टर? त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून जरासं हसत पुढे म्हणाले, म्हणजे पोटात दुखत नाही ना? डोकेदुखीचा त्रास थांबला ना? गणेश काही बोलूच शकत नव्हता. या मुजामांना या गोष्टी समजल्याच कशा? त्यांच्या कळकट चेहऱ्यावरचं हास्य आणखी स्पष्ट झालं.
पण त्यात क्रौर्य आणि धमकी हेच होतं. डॉक्टर, परवा तुम्ही मला मोठ्या तोऱ्यात दवाखान्यातून घालून दिलं, पण मनाशी म्हटलं, यांना अजून काही काही गोष्टी माहीत नाहीयेत, त्या माहीत करून द्याव्यात, दाखवाव्यात, मग त्यांचा निर्णय त्यांना घेऊन द्यावा. जरा चालता का माझ्या बरोबर? आज सोमवार आहे, खालचं दुकान बंद आहे, तुम्हाला निवांतपणे दाखवता येईल. चला. अहो, कोणी पेशंट यायचं नाही एवढ्यात, आणि आला तर थांबेल की 5-7 मिनिटं. चला. गणेश त्यांच्या मागोमाग खाली गेला. मुजाम्यांनी शटरची कुलप आधीच काढून ठेवली होती. आता शटर खर्र आवाज करीत वर सरकावलं. काचेचं दार ढकलून ते व त्याच्या मागोमाग गणेश आत गेले. 2-3 बटणं दाबताच ट्यूबांचा लखलखाट झाला. मुजामे आतल्या खोलीकडे निघाले. क्षणभर थांबून गणेशही त्यांच्या मागोमाग गेला. आत गेल्या गेल्या त्यांनी दिवे लावले, पंखा सुरू केला. गणेश आजवर इथं कधी आलाच नव्हता. सुमारे 8x12ची ती खोली रिकामी होती. फक्त समोरच्या भिंतीला एक स्टीलचं कपाट होतं. मुजामे आता त्या कपाटाला किल्ली लावत होते. त्यांनी कपाटाची दोन्ही दारं सताड उघडली. पहा डॉक्टर, ते घमेंडीच्या आवाजात म्हणाले. कपाटाच्या आतल्या भागावर गेलेली गणेशची नजर तिथेच खिळून राहिली होती. समोरच्या दृश्यांचा अर्थ त्याला आकलन होत नव्हता. या मूर्ती होत्या का पुतळे होते का बाहुल्या होत्या? हे नक्की होतं तरी काय? या पुढे या डॉक्टर, नीट पहा, मुजामे म्हणत होते. गणेशला हाताला धरून त्यांनी पुढे ओढला. त्या बाहुल्याच होत्या. करड्या रंगाच्या, मातीच्या किंवा मेणाच्या. एका लांबट गोळ्यावर कोरलेला चेहरा, लाल पंजे, मण्यांचे डोळे, पण प्रत्येक बाहुलीच्या गळ्यात एक कागद अडकवला होता. वाचा डॉक्टर, नाव वाचा, मुजामे म्हणाले आणि पुढे होऊन त्यांनी एक एक नाव वाचायला सुरुवात केली. लोंढे, जगताप, मुठे, घारे, देगरमळी, गसलवार, खान, खजिनदार. नावं आठवतात? डॉक्टर, तुमच्या पेशंटांचीच नाव आहेत ती. नीट पहा, नीट पहा. बाहुल्यांच्या डोक्यावरचे केस पहा, खरे आहेत हा. त्यांच्या बोटांची नखं पहा, ती रक्ताची आहेत, खऱ्या रक्ताची आहेत. पाहिलं? चला बाहेर बसूया जरा वेळ. मुजाम्यांनी कपाटाची दारं लावली, किल्ली फिरवली, किल्ली खिशात घातली, खोलीतला पंखा बंद केला, दिवे मालवले. गणेश एखाद्या ठोकळ्यासारखा उभा होता. त्याला हाताला धरून त्यांनी बाहेरच्या सलूनमध्ये आणला. जोरात फिरणाऱ्या पंख्याखाली एका आरामशीर सोफ्यावर बसवलं. डॉक्टर, या गोष्टी तुम्हाला एकदाच सांगणार आहे, पुन्हा नाही हा. तेव्हा नीट ऐकून घ्या. तुमच्या शास्त्राशी मला कर्तव्य नाही. तुमचा विश्वास बसतो की नाही त्याची मला पर्वा नाही. तेव्हा सांगतो ते नीट ऐका. या बाहुल्या तुमच्या पेशंटच्या आहेत, पण त्याआधी ती माझ्या दुकानातली गिऱ्हाईकं होती. केस त्यांचेच आहेत, नखही त्यांचीच आहेत. कधी कधी वस्तारा लागला तर रक्ताचा थेंब येतो, तेही त्यांचंच रक्त आहे. हा माझा धंदा आहे डॉक्टर. चेटूक म्हणा, जारण मारण म्हणा, काहीही म्हणा. बाहुलीच्या पाठीत सुई खूप असली की त्यांची डोके दुखायला लागतात. खांद्यावर जरा भार दिला की त्यांचा खांदा धरतो. इकडची सुई, दोरा, भार काढला की त्यांच्या वेदना थांबतात. डॉक्टर, तुम्हाला आधीच सांगितलं होतं, खडूची गोळी द्या नाहीतर ग्लुकोजचं पाणी द्या, काहीही उपचार करा, रोगी बरा करणं माझ्या हातात आहे. आणि डॉक्टर, तुम्ही काय एकटेच आहात असं वाटतं की काय? मुळीच नाही हो. गावात माझी अनेक सलून्स आहेत, अनेक ब्युटी पार्लर्स आहेत. हो, स्त्रिया सुद्धा, त्यांच्याशिवाय काय हो. सगळीकडे स्वच्छतेची ख्याती आहे. प्रत्येक गिराईक उठलं की सगळी जागा साफ करतात. आणि मग मुजाम्यांचा आवाज एकाएकी खाली आला. धमकीने काठोकाठ भरला. डॉक्टर, तुम्हीही माझ्या दुकानाचे गिराईक आहात, माहितीये ना?
परवा रात्रीची पोटदुखी आणि काल रात्रीची डोकेदुखी विसरू नका. आणखी एक गोष्ट, तुमची बाहुली या दुकानात नाही आणि यापुढे मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटणारच नाही. एक पत्ता देऊन ठेवतो. दर शनिवारी न चुकता त्या पत्त्यावर पाकिट पोचतं करा. मुजामे उठले. आता तुम्ही दवाखान्यात जाऊ शकता. नाही, आणि ते हिरो वगैरे होण्याचा विचार मनात आणू नका. अगदी जरी या जागेला आग लावलीत तरीही माझं काहीही नुकसान होणार नाही. तुमचं मात्र काही सांगता येत नाही. एखादा हातपाय मोडायचा नाही का? नाहीतर डोळ्यांनाही काहीतरी व्हायचं. काही सांगता येत नाही. काही होऊ शकेल. विसरू नका. चला, वर पेशंट वाट पाहत असतील. गणेश सुन्न मनाने त्याच्या टेबलामागे बसला होता. पेशंट लोकांनी खोलीतले बाक भरले होते, पण गणेशला त्यांच्या जागी बंद कपाटात ठेवलेल्या, गळ्यात नावाच्या चिठ्ठ्या अडकवलेल्या लहान करड्या पाहुल्या दिसत होत्या. कोणाच्या पाठीत, कोणाच्या पोटात अणकुचीदार सुया होत्या. कोणाच्या डोक्याभोवती तार आवळलेली होती. कोणाकोणाचे हातपाय अनैसर्गिक कोनात वाकलेले होते. आणि आता मात्र त्याच्यासमोर एकच मार्ग उघडा होता. ही होती आपली आजची कथा, धंदा. सुरुवातीला मी ज्या संवादाचा तुम्हाला रेफरन्स दिला होता तो तुम्हाला कदाचित आत्ता कळलं असेल. काही लोक असे असतात ज्यांना धंद्यामध्ये, त्यांच्या व्यवसायात पैसा कमावण्यासाठी कुठल्याही प्रकारची तत्व, मूल्य पाळायची नसतात. त्यांना फक्त पैसा महत्वाचा असतो. हे तुम्हाला याच्यातून उलगडलं असेलच. पण शेवटी मला गणेशचं खूप वाईट वाटलं, कारण खरंच त्याच्याकडे काहीच पर्याय नव्हता जीव देण्याखेरीज. कारण त्याला स्वतःला सुद्धा त्रास झाला असता, प्लस पेशंटला हा जो काही त्रास होत होता तो होणारच होता. त्यामुळे मला तरी असं वाटतं की गणेशने तोच मार्ग निवडला असणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की त्याने कोणता मार्ग निवडला असेल? आणि याबद्दल तुम्हाला जर काही कमेंट्स असतील तर त्या माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि जर वाचन आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.